तर मंडई आता बिना काही आवरता मी असेच निघाले मळ्यामध्ये. बाबा बोलले चला मळ्यामध्ये जाऊन येऊया, तर मी असेच निघाले. हातामध्ये ही रखा आहे आणि रखा घेऊन आम्ही आता ते माडांना घालायला चाललो आहे. हां होय सावकाश चालला तुम्ही. हो शिकतोय तुका अडवल्या काल आम्ही येणार होतो. हा ठीक आहे. आता काल पाऊस पण होतो ना, काल एवढं नाही. आता जाऊन घालून येऊया हळूहळू. ते पायात अटकल्यावर पाऊस लागायचंच नाही. हो 4 दिवस पाऊस नाही. मी म्हणून याच्या जागी सांगायचं जरा छत्री घे. छत्री नाही, पाऊस नाही यायचं एवढं. नाही आताची गोष्ट सांगतोय. अच्छा गणपतीची वाटी आता लक्षात दिली. हो लक्षात दिली. गणेशा सांग मी गेलो इकडे. मी तर रोज सांगतो ते. तर आता ते जे आहेत ना ते आमचे घर आहेत आणि तिथून आम्ही असं पूर्ण रस्त्यावरनं फिरून इथपर्यंत पोचलो आहे. आणि आधीच्या टायमिंगला ना जेव्हा ही वाट चांगली होती तेव्हा इथून इथे खालती नदी आहे आमची. ही तुम्हाला दिसणार नाही कदाचित, पण इथे आमची नदी होती आणि इथून ना आम्ही गणपतीचं विसर्जन करायला यायचो. पण आता ती वाट व्यवस्थित आहे नाही, त्याच्यामुळे आम्ही आता इथे गणपतीचं विसर्जन नाही करत, पुढे जातो. तर मग त्या वाटेवरून आता मला बाबा घेऊन आले आहेत. गाईज माझ्या मागून माझी पूर्ण वाडी दिसते. हे बघा, हे इथून त्या डोंगरापासून माझं घरं सर्व होतात आणि तिथून आमची वाडी स्टार्ट होते. देन ती तिथे संपते त्या टोकावरती. एवढीच वाडी आहे आमची, छोटीशी पण स्वीट एकदम. तर मग इथून ती पूर्ण बघायला मिळते. ऊन पडला. त्या झाडात लक्ष ठेवायचं. हां अळूची पानं आली आहेत. नदीत पाणी नाही वाटतं. नदीत पाणी हा 4 दिवसच्या वर पाऊस नाही. थांबा 1 मिनटं बघून येते. हो हो बघताय, इथून बघताय. तर मंडई जसं की मी तुम्हाला म्हणत होते नाही का, ती नदीची वाट होती आधी. तर ती वाट ना ही होती. ही इथून गणपती आम्ही नदीमध्ये घेऊन जायचो. तर ही नदी तुम्हाला ना थोडंसं क्लिअर एरियामधून दाखवते. इथून दिसेल ती आपल्याला. लेट्स सी. तर मंडई ही आहे आमची नदी. तो थोडासा पार्ट. हां तर ही बघा, ही आहे आपली नदी. अँड देन ही नदी आपली पुढे वेशीवाडीवरती जाते. ही येते हुमरमाळा इथून. आणि अशा प्रकारे आपली ही नदी आहे एकदम. तर गाईज ही आहे आमची नदी. या नदीमध्ये आम्ही ना मे महिन्यांच्या सुट्ट्या लागल्या ना की काकाला वगैरे घेऊन ना मी तर जायचे या नदीमध्ये पाण्यात पोहायला. आणि खूप मजा येते. ही नदी खूप छान वाटते ॲक्च्युली. म्हणजे नाही का ते सुट्ट्यांमध्ये येणं, लहानपणी होतं हे सगळं, आता नाही आहे. पण सुट्ट्यांमध्ये आल्यानंतर ना मी तर तेच करायचे की मस्तपैकी त्या नदीमध्ये यायचं, पोहायचं आणि घरी जायचं, परत आंघोळ करायची. कारण की नदीचं पाणी एवढं पण चांगलं नाही आहे, साफ नाही आहे त्याच्यामुळे. तर अशा होत्या आमच्या काही आठवणी. तर मंडळी माका ना म्हणजे काल मी गावा गेलो आहे पण त्या मळ्यात येऊक नव्हतं. आज माका मळ्यात येऊक भेटला आमच्या मळ्यात. काल मी गेलेलो आहे तर असंच रस्त्याच्या कडेक होता, तर राजा काका होतो तिकडे. पण आता मी गेलो आहे ना त्या आमच्या मळ्यामध्ये गेलो आहे. आणि आमच्या मळ्यामध्ये आम्ही थोडेसे कवाते लावलेले असतात, जास्त नाही थोडेसेच असतात, ते तुमका दाखवते मी. तर मंडई हे आम्ही थोडेसे केळीची झाडं लावलेली असतात तिथे. त्याच्यानंतर हे पण तिथे थोडीशी आहेत आणि हे छोटे छोटे माड आहेत. हे ते हा नाही आहे आमचा, हा आमचा माड आहे. परत हा एक आमचा माड आहे, ते पुढचे 2 आणि तो पुढचा 1 तिथला मोठा. आणि बस हा मध्ये लावलेला 1. एवढेसेच माड लावले आहेत आम्ही. आणि ते कधी मोठे होतील हे आम्हाला स्वतःला देखील माहिती नाही आहे. पण माझे बाबा येऊन इथे ना दररोज त्यांना जमत नाही तरी पण ते रखा वगैरे येऊन घालतात. तर मंडळी एवढे आहेत आमचे माड वगैरे इथे. थोडेसेच लावले आहेत बाबांनी, त्यांना जसे जमतील तसे. आणि ते दररोज इथे येऊन ना आधी तर कॅननी पाणी घालायचे घराकडनं, कारण की इथे नदीचं पाणी पुरवायला त्यांना नाही जमायचं. तर मग ते कॅनने पाणी घेऊन यायचे आणि त्यांना लावायचे. तर मग आता त्यांनी ते तर बंद केलं आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून.
आणि आता रखा वगैरे घेऊन येतो आणि आम्ही इथे माडांना घालतो जेणेकरून त्यांना थोडंसं पोषण मिळेल बस. तर माझ्या बाबा एवढं तर करतात. तर मी ह्याला रखा घालते आहे थोडीशी, साईडने घालायला बोलले आहेत त्याला थोडी 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 थोडी, तर तशीच घालायची. चल माझ्या बरोबर. चला 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 जाऊया. जाऊन तुका मग काय करू आणि काय करू हां तो समजा. हो हो चलात. अडचणच येते, अडचणीच नको. हे आपले घर आपलं कोण आहे आपलं. हां तो आपलं तो एकदम जास्त आमचं नाही, हे 2 आपले हो असं आहे, आणि 3 आपले. हो म्हणजे तो एक हलतो, त्याच्यानंतर वर तो व्हायचं होती हो, हां आणि हे बाकी असं दिसतं. चला आपली माहिती नसली तर कोणाच्याच जाती ती हो झालं. पण बघ नाही त्या पायात मुतात खायचे तो पडाक जाय. मग सांगते बाबांग केल्याने. आता आम्ही आलोय ना, इथे मच्छरी खूप प्रचंड मच्छरी चावत आहेत अशा. तर मग ना बाबा म्हणतात की नको जाऊन येऊया आपण, असे ऐकतच नाही येत माझं. इकडचा नदी बघ, नदी बघितलंय मी मगाशी. मग नाही आहे लांब इथून राहायचं आपण. इथून माका माहिती नाही, इथून पण दिसतं ते. काय नाही बरं नाही. इथून दिसतं ते माका माहित नव्हती. तर बघा इथून पण आपल्याला नदी दिसते गाईस. मी सांगते तेवढाच ऐकाय. नाही पुढे नाही जात, एवढं लांब आहे मी. नदी भरता ती चला. त्या जागी तिकडे जरा हा ना, हा माड होता ना, हा माझ्या आजीचा माड होता आणि ह्याच्यावरती ना वीज पडली होती तेव्हा. इकडून असा आणि इकडे जाऊया. हा चालत आता इकडून चालत. तर आता मळा फिरून झालाय आमचा आणि आता आम्ही निघालोय घरी. खाली बघून ये. हो 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 चला घरी जाऊया. आम्ही ह्या वेळेमध्ये सगळे हे माड आहेत ना, सगळ्या माडांच्या खालून फिरून आलेलो आहे वाट लावून ठेव त्याला. आणि हे सगळं काही आपण आता बघितलं आहे. बघितलं कोण औषध तुझे नाही. येतात असं आहे ते. ही घ्या, ही पिशवी पडली, ही पिशवी पडली. काय ह्याच्यात घालून घे. देवा मी पकडते. चला. आमच्या माडाला ना एकच नारळ लागलाय, एकच. पण बाबांचं असं म्हणणं आहे की आपण त्याला पुन्हा एकदा बघून येऊया, कारण की त्यांच्या मेहनतीचं आहे ते आणि पहिल्यांदा लागलेलं आहे ना, त्याच्यामुळे ते असं म्हणतायत की आपण एकदा जाऊन परत बघून येऊया. काय म्हणण्यासारखं ना. बघा तिथे तिथे दिसतंय तुम्हाला, तिथे माडावरती नारळ लागले. नाही झालं ना, इकडून नाही झालं, तिकडूनच झालं. तिकडे तरी समजत आता. हो समजत समजत. हायसून नाही समजत तर तिकडून आलो त्या रस्ते. हां चलत. तर अशा प्रकारे आपण आपला मळा फिरलोय आणि आता जातोय आपण आपल्या घरी. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.